नमस्कार, मी निशिगंधा. काशी, बनारस किंवा वाराणसी प्रत्यक्ष भगवान शिवांनी वसवलेली नगरी. हजारो वर्ष जुनं सगळ्यात प्राचीन शहर. काशी हे प्रत्येक भारतीयासाठी धार्मिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं असं तीर्थक्षेत्र. या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान शिवाचा वास आहे अशी मान्यता आहे. काशी या शब्दाचा अर्थ होतो प्रकाशमान, म्हणजे जे प्रकाशित आहे, प्रकाशाचा स्तंभ आहे अशी नगरी म्हणजे काशी. या ठिकाणी मृत्यू आला की मोक्षप्राप्ती होते असं म्हटलं जातं. म्हणूनच दरवर्षी हजारो लोक आपले शेवटचे दिवस घालवण्यासाठी या शहरात येतात. याच ठिकाणी वसलंय भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग विश्वनाथ. 2014 साली नरेंद्र मोदींनी वाराणसी या शहरातून आपल्या उमेदवारीचा अर्ज भरला आणि लोकांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलं. त्यानंतर बनारसचं रूप पालटलं. काही वर्षांपूर्वी काशी विश्वनाथ कॉरिडॉर झालं होतं. आजही योगी आदित्यनाथ सातत्यानं काशीची विकास कामं करतायत. सध्या काशीतल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मणिकर्णिका घाटाच्या पुनर्विकासाचं काम सुरू आहे. त्यावरूनच सोशल मीडियावर एक वेगळाच वाद पेटलाय. हा मणिकर्णिका कॉरिडॉर नक्की काय, तो करणं का महत्वाचं आहे आणि त्यासोबतच काशीच्या विश्वनाथ मंदिराचा इतिहास काय, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सगळ्यात आधी आपण बनारसमध्ये ज्योतिर्लिंग कसं प्रकट झालं, त्याची पौराणिक कथा काय आहे हे जाणून घेऊयात. एक प्रसिद्ध कथा अशी आहे की ब्रह्मा आणि विष्णू या दोघात श्रेष्ठ कोण असा वाद झाला. तेव्हा भगवान शिवांनी एका मोठ्या अग्निस्तंभाचं रूप धारण केलं. ब्रह्मा सगळ्यात वरचं टोक शोधायला गेले आणि विष्णू सगळ्यात खाली शोधायला गेले. पण दोघांनाही त्याचा उगम आणि अंतही सापडला नाही. अनादी अनंत असलेल्या महादेवांच्या त्या ज्योती स्वरूपाचा एक भाग पृथ्वीवर ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाला आणि तेच ज्योतिर्लिंग काशी विश्वनाथ या नावानं ओळखलं जाऊ लागलं. शिवपुराण, स्कंदपुराण सगळ्या ग्रंथात काशीला अविमुक्त क्षेत्र असं म्हटलंय. म्हणजेच शिव कधीही हे स्थान सोडत नाहीत. महाभारत आणि उपनिषदांमध्ये देखील या स्थानाचा उल्लेख आढळतो. काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे. पण आजचं काशी विश्वनाथाचं जे मंदिर आहे ते 18व्या शतकात बांधलेलं आहे. त्यापूर्वीचं मंदिर अत्यंत प्रचंड होतं, संपन्नतेनं नटलेलं होतं. काशीमध्ये एकेकाळी 26,000 मंदिरं होती. हे फक्त धार्मिक केंद्रच नव्हतं, तर ते सांस्कृतिक केंद्र सुद्धा होतं. इथं भगवान शिवाचं दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त नित्यनेमानं येत असत. पण नंतर भारताच्या सगळ्या धार्मिक स्थळांची जी गत झाली तेच काशीचंही झालं. भारताच्या इतिहासातला सगळ्यात काळा अध्याय ते म्हणजे भारतावर झालेली परकीय आक्रमणं. त्यातून काशी तरी कसं सुटेल? एकामागं एक अफगाणी आणि मुघल शासकांनी काशीवर आक्रमण केलं आणि ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला. वर्ष होतं 1034 जेव्हा महमूद गझनीनं भारतावर आक्रमण केलं. त्यानं मथुरा, सोमनाथ या धार्मिक स्थळांना लुटलं. त्याचवेळी काशीवर देखील हल्ला केला. अनेक भक्तांची घरं जाळली, त्यांची हत्या केली. काशी शहर पार उद्ध्वस्त करून टाकलं. पण त्यानंतर काशीवर सगळ्यात भयानक हल्ला केला तो इसवी सन 1194 मध्ये मोहम्मद घोरीचा सेनापती कुतुबुद्दीन ऐबक यानं. त्यानं चंदावरच्या युद्धात कन्नौज काशीचा गढवाल वंशाचा राजा जयचंद याचा पराभव केला. या युद्धानंतर त्यानं वाराणसी ताब्यात घेतलं. काशीतली अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली आणि यातच काशीच्या विश्वनाथ मंदिराचाही समावेश होता. त्यानं विश्वनाथाचं भव्य मंदिर एका रात्रीत उद्ध्वस्त केलं. मूर्त्यांवर घाव घातला. मंदिरातली संपत्ती, सोनं, चांदी, हिरे सगळं लुटलं. मंदिर एका रात्रीत उद्ध्वस्त झालं. त्याच्यानंतर 50 वर्ष ते तशाच अवस्थेत होतं. त्याच्यानंतर 13व्या शतकात मंदिराला पुन्हा त्याचं वैभव प्राप्त झालं. त्याचं पुनर्निर्माण करण्यात आलं आणि ते केलं होतं गुजरातच्या एका व्यापाऱ्यानं. 1230 मध्ये त्यानं काशी विश्वनाथचं मंदिर पुन्हा एकदा बांधलं. पण 1447 मध्ये पुन्हा एकदा सुलतान महमूद शहानं ते मंदिर नष्ट केलं. त्याच्यानंतर अनेक वर्षांनी हिंदूंच्या मनात एक आशा निर्माण झाली.
1585 मध्ये राजा तोडरमलनं पंडित नारायण भट्ट यांच्या मदतीनं काशीत एका भव्य मंदिराची निर्मिती केली. पंडित नारायण भट्ट यांच्या त्रिस्थली सेतू या पुस्तकात याविषयीचा उल्लेख केलाय त्यांनी. पण मंदिराचं हे ऐश्वर्यही काही काळच टिकलं, कारण 1632 मध्ये शहाजहाननं ते मंदिर पाडण्याचा आदेश दिला आणि ते मंदिर पाडण्यासाठी त्याचं सैन्य काशीत दाखल झालं. पण यावेळी हिंदूंनी एकत्र येऊन त्याच्या मुघल सैन्याविरोधात कडवी लढत दिली. त्यामुळं सैन्याला विश्वनाथाचं मंदिर पाडता आलं नाही, उद्ध्वस्त करता आलं नाही. पण काशीतली इतर मंदिरं त्यांनी नष्ट केली. हा तोच शहाजहान आहे ज्यानं आग्रामध्ये भव्य ताजमहालाची निर्मिती केली होती. आपली मंदिरं पाडून त्यानं आग्रामध्ये भव्य ताजमहाल निर्माण केला. आता पुढे जाऊया. त्याच्यानंतर क्रूर औरंगजेब सत्तेत आला. 18 एप्रिल 1669 रोजी औरंगजेबानं काशी विश्वनाथचं मंदिर पाडण्याचा आदेश जारी केला. हा हुकूम आजही कोलकात्याच्या एशियाटिक लायब्ररीमध्ये जतन केलेला आहे. औरंगजेबानं काशी विश्वनाथचा मंदिराचा खांब फोडून ते मंदिर उद्ध्वस्त करण्याचा आदेश दिला. त्यावेळेसचा लेखक साकी मुस्तैद खान यानं लिहिलेल्या मासिर-ए-आलमगिरी या पुस्तकात त्याच्या विध्वंसाचं वर्णन केलेलं आहे. औरंगजेबाच्या आदेशानुसार विश्वनाथाचं भव्य मंदिर पाडण्यात आलं आणि त्याच्याच उरलेल्या अवशेषांना वापरून त्याच ठिकाणी एका मशिदीचं निर्माण करण्यात आलं. त्या मशिदीचं नाव आहे ज्ञानव्यापी. आजही या मशिदीत प्राचीन मंदिराचे अवशेष आढळतात. औरंगजेब हा धर्मांध क्रूर शासक होता. त्यानं फक्त मंदिरच पाडलं नाही तर दररोज हजारो हिंदूंचं धर्मांतर करण्याचा आदेश दिला. या क्रूर मुघल शासकांनी हिंदूंना नष्ट करण्यासाठी, त्यांचा देवावरचा विश्वास उडावा यासाठी अनेक प्रयत्न केले. हिंदू मंदिरं पाडली गेली, उद्ध्वस्त केली गेली. पण आपल्यावर कितीही घाव घातला तरी आपण नष्ट होत नाही. भारताच्या धार्मिक इतिहासात मुघलांच्या काळ्या अध्यायात देवी अहिल्याबाई होळकर या आशेचा किरण बनून आल्या. अहिल्याबाईंनी मुघलांनी भारतभर उद्ध्वस्त केलेल्या अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, ज्यात सोमनाथ, बद्रीनाथ, जगन्नाथपुरी, काशी विश्वनाथ यासारख्या महत्त्वाच्या मंदिरांचा समावेश आहे. आज अस्तित्वात असलेलं काशी विश्वनाथचं मंदिर हे 1780 मध्ये अहिल्याबाई होळकर यांनीच बांधलेलं आहे. आज काशी विश्वनाथ मंदिरावर जे वरती सुवर्ण कळस दिसतात ते पंजाबचे महाराजा रणजित सिंग यांनी 1839 साली स्थापन केले होते. दरवर्षी हजारो लोक काशी विश्वनाथचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात. 2021 साली काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं लोकार्पण झालं. काशीला एक भव्य आणि आधुनिक स्वरूप प्राप्त झालं. आज काशीला तिचं गेलेलं वैभव परत मिळवून देण्यासाठी दररोज प्रयत्न होत आहेत. या ठिकाणी अनेक विकास कामं होत आहेत. काशीला आधुनिक स्वरूप प्राप्त करून दिलं जात आहे. मणिकर्णिका कॉरिडॉर हा त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे. काशीला नवं स्वरूप प्राप्त करून द्यायचं असेल, वर्षानुवर्ष जपलेलं वैभव टिकवायचं असेल तर काही ठिकाणी नवीन बांधकाम करणं गरजेचंच आहे आणि तेच काम सध्या वाराणसीत केलं जात आहे. लवकरच या शहराला, इथल्या मंदिरांना आणि घाटांना एक भव्य दिव्य स्वरूप प्राप्त होईल. मात्र काही दिवसांपासून या घाटांबाबत अनेक AI जनरेटेड व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहेत आणि वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्याच्या आधारे योगी आदित्यनाथ यांची तुलना गजनीशी करण्यात येते. या खोट्या नरेटिव्हला बळी पडू नका. हिंदू धर्माच्या सांस्कृतिक वारशाचं जतन करायचं असेल तर विकास कामं हेच उपाय आहे, पर्याय आहे. काशीचं वैभव नष्ट केलं जात नाहीये, ते भविष्यासाठी टिकवलं जात आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा.